1999 साली भारत सरकारला आम्ही दिली. 1999 ते 2009 पर्यंत काही झालं नाहीये. 10 वर्ष झाली. शेवटी 11व्या वर्षी हेल्पेज इंडियानी आणि या ज्येष्ठ नागरिक संघटनांसोबत एस्कॉम, फेस्कॉम, त्याचप्रमाणे सिल्वर इनिंग्स, डिग्निटी या सगळ्या संस्थांसोबत आणि इतर सगळ्या संघटनांसोबत आम्ही शेवटी सरकारकडे पाठपुरावा केला. आम्ही सांगितलं की ही पॉलिसी अंमलात आणलीच पाहिजे, राबवली पाहिजे. कारण यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जी काही आवश्यकता आहे, जी काही त्यांचे अधिकार आहे, जी काही त्यांना हवं आहे, ते सगळं या पॉलिसीमध्ये लिहिलं आहे. आणि ही पॉलिसी तुम्ही राबवा. आणि सरकारने काय करावं, पॉलिसी राबवणं तर दूर, त्यांनी रिव्ह्यूइंग कमिटी अपॉइंट केली आणि यामध्ये काहीतरी रिव्ह्यू करता येईल का हा विचार केला. पण आम्ही म्हटलं की आधी तुम्ही एकदा ती पॉलिसी राबवा ना, नंतर आपण रिव्ह्यू करू. आणि अशा वेळी या सगळ्या संघटना एकत्रित यांच्यासोबत काम करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं. आणि सुसंवाद हा नेहमी महत्वाचा आहे या संस्थांसोबत असणं, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी माहिती होतात. आणि एकमेकत्र शेवटी काय सगळ्यांचा गोल एकच आहे. कार्यपद्धती जरी वेगळी असली तरी गोल शेवटी एकच आहे. आणि म्हणून एकत्र काम करण्याचा परिणाम हा खूप वेगळा दिसून येऊ शकतो. मॅडम मला सांगा की डे केअर सेंटरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठांच्या बुद्धिचातुर्याला किंवा कलागुणांना वाव असतो का?